नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली की जुलै 2021 पर्यंत 5 पैकी एका भारतीयाला कोरोना व्हायरसची लस देण्यात येईल. केंद्रीय मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की 2021च्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये देशात कोरोना व्हायरसवरील प्रभावी व्हॅक्सिन उपलब्ध होईल. भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सिनवरती वेगानं काम सुरू आहे. दरम्यान आत्तापर्यंत हेच समजू शकलेलं नाही की कोणतं व्हॅक्सिन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जागतिक स्तरावरती 7 पेक्षा अधिक कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर जो तपास सुरू झाला त्यावेळी मुंबई पोलिसांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मुंबई पोलीस कसे वेगळा अजेंडा राबवत आहेत, त्यांना कशा पद्धतीनं काही लोकांना लपवायचं आहे अशा गोष्टी बोलल्या गेल्या. केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर राज्य सरकारलाही याची धग जाणवली. आता एकीकडे एम्सच्या अहवालानुसार सुशांतनं आत्महत्या केल्याचं सिद्ध होत असतानाच मुंबई पोलिसांनीही जरा कंबर कसली आहे. राज्य सरकार असो किंवा मुंबई पोलीस असो, सोशल मीडियावरती या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. मुंबई सायबर सेल अशा अनेक अकाउंट्सची तपासणी करत असून असं दिसू लागलंय. सायबर सेलनं दिलेल्या अहवालानुसार मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80,000 अकाउंट्स नव्यानं उघडली गेली आणि ती बनावट होती. एरवी मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही, कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीनं जगात लौकिक मिळवला आहे. पण सुशांतच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जूनपासून ही अकाउंट्स उघडली गेली असं हा अहवाल सांगतो. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राची तसंच मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली होती, ही बाब आता निष्पन्न झाली आहे. एम्सकडून आलेल्या अहवालामध्ये ही बाब निष्पन्न झाली आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्या झाली होती. मुंबई पोलीस योग्यरित्या तपास करत असताना महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी मात्र महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. नेतृत्व दिलं अशा व्यक्तीच्या जोडून सुद्धा इथे आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध लढत होता आणि या अशा कोरोनामध्ये युद्ध लढत असताना महाराष्ट्र विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं गेलं आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे पण आहे बाहेरच्या राज्यामधले अशा कटपुतलीचा सुद्धा त्या निमित्तानं आपल्या तालावर नाचवण्याचं काम सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून झालंय, ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्या निमित्तानं बदनाम झालेला आहे. त्याच्यामुळे आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझे 2च प्रश्न आहेत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, मुंबई पोलिसला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा मला त्यांना प्रश्न आहे. आणि जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आहे. आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देण्यात आलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्याच्या सरकारनं योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळं उच्च न्यायालयात अडचणी निर्माण झाल्या. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळं, हलगर्जीपणामुळं मराठा, धनगर आणि इतर समाजांचं आरक्षण रेंगाळल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटील हे बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे या सरकारच्या हलगर्जीपणामुळे म्हणा, मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण, इतर पण समाजाची काय आरक्षण आहे जी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिली होती, त्या संदर्भात योग्य ती कायदेशीर आणि प्रशासकीय खबरदारी न घेतल्यामुळं उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली अडचण निर्माण झाली. मला असं वाटतं मला राज्य सरकार जबाबदार आहे. तर म्हणजे आता तुम्ही ताबडतोब नवीन अध्यादेश काढावा, नवीन याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टातून स्टे घ्यावा आणि प्रत्येक समाजामध्ये उपेक्षित वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, त्याला संरक्षण मिळावं नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी, त्यासाठी एक काम व्हावं असं
ऊसतोड कामगारांच्या दरवाढीवरून बीड जिल्ह्यासह राज्यात कोयता बंद संप पुकारला गेलाय. माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार विनायक मेटे, आमदार सुरेश धस, ऊसतोड कामगार संघर्ष समिती यासह अनेक जण दरवाढ मिळावी म्हणून बैठकांच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरत आहेत. एकीकडे जिल्ह्यात आणि राज्यात ही परिस्थिती असताना दुसरीकडे आम्ही कोयता बंद करणार नाही असं पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने यांनी बीडमधून जाहीर केलंय. ते म्हणाले की या बंद पुकारणाऱ्यांनी अगोदर मजुरांच्या जेवणाची सोय करावी आणि मग बंद पुकारावा. जर राज्य सरकार ऊसतोड कामगारांचं पालक व्हायला तयार नसतील तर त्यांनी संप करा, आम्ही सोबत रस्त्यावरती उतरू. प्रसंग पडला तर राज्य सरकारबरोबर 2 हात देखील करू असं म्हणत सुरेश धसांवरती बोलताना ते म्हणाले की सुरेश धस यांना मी काय मोजत नाही, ते राज्यकर्ते समाजाचे आहेत, अशी सडकून टीका लक्ष्मण माने यांनी केली आहे. ते बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. असं आहे की आमचे लोक मारणाऱ्यांच्या पेक्षा पलीकडचे आहेत. नाही, मार खातात सध्या. सांगतो आता जर ते मार कुणी देत असतील तर त्याला मी अजून एवढंच सांगतो, अरे मग त्याची जेवायची व्यवस्था करण्यावर कशाला मारायला पाहिजे. तुमच्या सरकारकडून नाही का जाणार कारवाई ना. नाही करत त्यांच्यावरती? जर मारहाण सर करतात. याच्यामध्ये जर कायदा कोणी हातात घेत असेल तर त्याची व्यवस्था शासनानं करायची आहे. त्यांना योग्य वेळेला तिथे जे काही करायचे पोलीस कारवाई ती केली पाहिजे. कामगारांना संरक्षण दिलं पाहिजे. एक नाही तर कामगारांच्या जेवायची व्यवस्था केली पाहिजे. संप करणाऱ्यांच्या आम्हाला संपाचा पाठिंबा आहे. तर काय सांगणार मी, असं आहे की हा कायदा हातात घेण्याचा जो कोणी असेल, कुठल्याही समाजातला माणूस असेल तर त्याला कायदा हातात कसा घेता येईल. नाही, वंचित आणि नाही संविधान मानणाऱ्या माणसांना तरी कायदा हातात घेता येणारच नाही. कुठल्याच परिस्थितीमध्ये कायदा हातात घेता येणार नाही. आम्हाला बाबासाहेबांनी ते शिकवलेलं नाही. वंचितकडनं अशी अपेक्षा होती. नाही, त्यांनी समजावून घेतलं पाहिजे. कोण निघालेत? आपलीच माणसं आहेत. आपल्याच माणसांना मारून काय मिळवणार आहे तुम्ही? आपल्या माणसांना मारून काय मिळवणार आहे? ज्यांना मारायचंय त्यांना पाठिंबा देता. या कृतीच्या बाबतीत काय सांगाल की मारहाणीची कृती झाली ते? मी तिचा निषेध करतो. असं नाही करता कामाचं. जरी माझी ती भावंडच असती तर मार खाणारी भावंडच आहेत. मग असं कसं चालेल? सुरेश धसे त्यांची गोष्ट सोडून द्या, मी त्यांना मोजत नाही. कारण त्यांची गोष्टच वेगळी आहे. त्यांचं कुठल्या ते राज्यकर्त्या समाजातले आहेत. त्यांचं कोण तिथे ऊस तोडायला येते तेव्हा? अपवादाने 4-2 गरीब माणसं आमच्या बरोबर येत असतील, परंतु तो समाज म्हणून काय ते ऊसतोडणी कामगार आहेत का तेव्हा? तर त्यांना त्यांची गोष्ट सोडून द्या, त्यांना मी मोजत नाही. ऊसतोड मजुरांचं राजकारण होतंय का इथं बीडमधनं विशेषतः? नॉट ओनली बीड, सगळीकडे ऊसतोडणं कामगारांचं राजकारणच होत आहे. राजकारण नसतं झालं तर त्यांच्या बेसिक प्रश्नांकडे जायला पाहिजे होतं. मग माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्य सरकार यांचं मालक व्हायला तयार आहे का? जो व्हायला तयार नसेल तर त्यासाठी संप करा. आम्ही उपाशी आहोत, तो उपाशी तुमच्या बरोबर येतो. तुम्ही राज्य सरकारला तसं साकडा घालणार आहेत का? कुणाला सांगणार ना आम्ही राज्य सरकारला. प्रसंग पडला तर राज्य सरकारच्या विरुद्ध 2 हात करायची पाळेल तर करू. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे, आज आमची चूल बंद आहे, तुम्ही आज आम्हाला सांगताय, ते आम्हाला आक्षेपार्ह आहे. तुम्ही संप करताय हे आम्हाला आक्षेपार्ह नाही आहे. संप कामगार करणार, तो त्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे. संप करणार, संपाला पाठिंबा दिला पाहिजे, हेही आम्हाला मान्य आहे. मजुरांचे नेते म्हणून गोपीनाथ, मात्र त्यांच्या वंशजाकडे मला पर्सनल बोलायला नाही आवडत. गोपीनाथराव माझे मित्र होते, त्यांची पोरं माझे मित्र आहेत किंवा माझ्या कुटुंबातले असं मी मानतो. मी व्यक्तिगतरित्या कोणावरती काही बोलत नाही, कारण ते बरोबर नाही. राजकारण म्हणून बरोबर नाही. आणि ते काय, ते म्हणजे काय कोणाचे मालक आहेत का? गोपीनाथराव नव्हते आणि मी कोणाचा मालक नाही. पंकजा मुंडेंनी सांगितलं होतं की पवार साहेबांचा सल्ला आम्ही टीम राहील. असं आहे की पवार साहेबांचा सल्ला त्या घ्यायला तयार असतील तर मला आनंदच आहे. मला वाईट वाटायचं काय कारण आहे? त्यांनी जरूर पवार साहेबांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगावं, राज्य सरकारला सांगा बाबा की यांचं मालक व्हायला. मग सुरेश दसांना तर तुम्ही असं सांगणार, तुम्ही असं सल्ला देणार का पवार साहेबांना की सुरेश दसांचं हे एल्गार पाठीमागे घ्या, बंद करा? पवार साहेबांच्या पक्षात आहेत त्यांनी नाही, पण तरी सुद्धा राजकारण जाऊ द्या, मरू द्यावं. त्यात काय कसलं राजकारण करता? मरू तिकडे त्या सुरेश देश काय करतो आणि आणखीन दुसरा काय करतो, आय डझंट मॅटर. मला काय घेणं नाही. माझा प्रश्न आहे तो माझ्या लोकांच्या पोटा पाण्याचा आहे, चूल पेटण्याचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते मी करीन. त्याच्या पलीकडचं राजकारण जेव्हा करायला येईल ना, मी सक्षम होईल तेव्हा करीन. आज माझी चूल पेटना आणि गावच्या पाटलाला सांगायला सांगताय, तो गावचा पाटील काय करेल? गावचा पाटील काय बोलायला तिकडे? इथं माझी चूल पेटली पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. रागाच्या भरात एका छोट्या भावानं आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. सोलापुरातील तक्षशिला नगर कुमठा नाका परिसरात ही घटना घडली आहे. रोहित बनसोडे असं मयत तरुणाचं नाव असून त्याचा लहान भाऊ राकेश बनसोडे यानं ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी राकेश बनसोडे यांना गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे. मयत रोहित बनसोडे आणि राकेश बनसोडे हे दोघं भाऊ एकत्रित राहत होते.
रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमाराला रोहित आणि राकेश यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झालं. आरोपी राकेश यांना मोठा भाऊ रोहित याला तू वाईट संगतीतील मुलांसोबत का फिरतोस अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मयत रोहित यानं आरोपी राकेश याला हातानं मारहाण केली. यावेळी आरोपी राकेश हा रागाच्या भरात घरातून निघून गेला. रात्री 1:30च्या सुमाराला मयत रोहित बनसोडे याचा मित्र सूरज कसबे हा घरी आला होता. सूरज यानं रोहित याला आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी सूरज यानं पाठीमागील भिंतीवरून घरात प्रवेश केला असता रोहित हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आलं. सूरज कसबे यानं घाबरून ही माहिती पोलिसांना कळवली. नियंत्रण कक्षाद्वारे ही माहिती कळल्यानंतर जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याचं पोलिसांना निदर्शनाला आलं. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात अनेक नवनवे टप्पे येऊ लागलेत. आधी सुशांतची प्रेयसी म्हणून तिला जेवढा मान मिळाला तेवढीच ती त्यानंतर संशयाच्या सुईखाली आली. रिया चक्रवर्ती सध्या अंमली पदार्थ बाळगणं, पुरवणं आणि सेवन करणं या आरोपांखाली NCBच्या अटकेत आहे. त्याबद्दलची चौकशी सुरू असताना रियानं आता पायल घोषवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. पायल घोष ही मॉडेल अभिनेत्री 19 सप्टेंबरला अचानक चर्चेत आली. अनुराग कश्यपवरती तिने मीटूचे आरोप केलेत. त्याच स्टेटमेंटमध्ये तिनं तापसी पन्नू, रिचा चड्डा, रिया चक्रवर्ती यांचीही नावं घेतली होती. त्यानंतर रिचा चड्डानं वकिलांमार्फत पायलला नोटीस पाठवून आपण या मताशी सहमत नसून तातडीनं माफी मागायला सांगितलं होतं. तापसीनंही आपल्याला तसा अनुभव नसल्याचं इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकून सांगितलं. रियानं मात्र आता त्या वक्तव्याचा समाचार घ्यायचं ठरवलंय. तिने पायलवरती थेट 1,10,00,000 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. या प्रकरणाची सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक 5मध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघडण्याची परवानगी दिली आहे. अशातच केंद्र सरकारच्या वतीनं आज चित्रपटगृह सुरू करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सिनेमागृह सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं आज निर्णय घेतला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने COVID-19 या पार्श्वभूमीवर जो निर्णय घेतलेला आहे याचा विचार महाराष्ट्र सरकार गांभीर्यानं करत आहे. आणि अलीकडेच चित्रपटगृहे मालक आणि नाट्यगृहे मालक यांच्याशी चर्चा झाली. त्या संघटनांनी सुद्धा आम्हाला आग्रहाची अशी विनंती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन संस्थेच्या प्रमुखांनी सांगितलं की त्यांचा सर्वोत्तम अंदाज असं स्पष्ट करतो की जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 10% लोकांना कोरोनाची लागण झाली असेल. ही संख्या सध्याच्या पुष्टी झालेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या 20 पटीनं जास्त आहे. डॉक्टर मायकल रायन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळासमोर कोरोनाच्या प्रादुर्भावासंबंधी बोलत होते. ते म्हणाले की ही संख्या ग्रामीण आणि शहरी भागात तसंच वेगवेगळ्या गटात विभागलेली आहे. याचा अर्थ असा होतोय की जगातील बहुसंख्य लोक संकटात आहेत. ते म्हणाले की कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच राहणार आहे, पण त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी साधनं उपलब्ध आहेत. आपण ती कशा पद्धतीनं वापरतो यावरती आता जगाचं भवितव्य अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमधील पोदार शाळेत समोर आलाय. संतप्त पालकांनी आज शाळेत धाव घेतली, मात्र त्या ठिकाणी पालकांशी बोलण्याकरिता व्यवस्थापन समोर आलं नाही. उद्या या संदर्भात पालक समिती व शाळा प्रशासन यांची बैठक घेतली जाणार आहे. सरकारनं लॉकडाऊन दरम्यान शाळा सुरू झाल्याशिवाय फी घेण्याची सक्ती करू नये अशी घोषणा केली होती. त्यानंतर कल्याणच्या पोद्दार शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. व्यवसाय ठप्प आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक बेरोजगार झालेत. लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या परिस्थितीत पालक शाळेची फी भरू शकले नाहीत. ऑनलाईन शिक्षण मुलं घेत होती. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यांना लॉग इन देण्यात आलं होतं. ते लॉग इन केलं असता आधी फी भरा असा मेसेज आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. अभी देखेंगे, हाई कोर्ट में जाएंगे, जो हो सके हमसे वो करेंगे, क्योंकि अभी जॉब तो नहीं है, बिजनेस ठप पड़े हैं. और इतने सालों से अगर फीस भर के भी ये लोग नहीं समझ रहे कि चलो ये ऐसा कंडीशन है, कंडीशन अगर नहीं समझ रहे, सिर्फ और सिर्फ बिजनेस चला रहे हैं, तो हमें तो कुछ करना ही पड़ेगा. मेरा नाम रितिका अचंताल है. मेरी एक डॉटर है, वो 9th स्टैंडर्ड में पढ़ती है, पौधार इंटरनेशनल स्कूल ICIC बोर्ड.
कल्याण वेस्ट में। यहाँ पर मेरी डॉटर जूनियर केजी से है और हम लोग ने रेगुलर फीस पे किया है, कभी कुछ प्रॉब्लम नहीं हुआ है। अभी हम लोगों को पेंडेमिक की वजह से प्रॉब्लम हो रहा है, बट स्कूल हमें फोर्स कर रहा है कि आप फीस पे कीजिए। हम लोग ने फीस नहीं पे किया है, वो हमें कुछ कंसेशन वगैरह नहीं दे रहा है और हम लोगों को प्रेशराइज कर रहा है कि हम लोग आपको एग्ज़ाम नहीं देने देंगे। आज से हमारे बच्चों का एग्ज़ाम था और वो पोर्टल उन्होंने ब्लॉक कर दिया है और एग्ज़ाम अलाउ नहीं किया है देने के लिए। आज हम लोग ने यहाँ पर जमा हुए हैं, हम लोग ने बहुत सारी रिक्वेस्ट लेटर्स वगैरह हमने मेल किया है स्कूल में, बट हमको मैनेजमेंट अथॉरिटी से कुछ भी रिप्लाई नहीं आया हुआ है उसका और कुछ भी एक्शन नहीं है। आज हमारा पोद्दार खडकपाडा कल्याण येथे शिकत आहेत। आम्ही आता शाळा सध्या जी आहे ते आम्हाला फार हॅरेसमेंट करत आहेत, त्रास देत आहे फीस वाढीसाठी। पण जर असं बघितलं तर आत्तापर्यंत गेली 10 वर्ष माझा मुलगा पहिल्या बॅचपासून इकडे आहे, सगळ्यांनी टाईम टू टाईम फी भरलेल्या आहेत। आता ह्या कोरोनामुळे महामारीमुळे जो प्रॉब्लेम झाला आहे, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, धंदे बसलेले असं पूर्ण धंद्याची वाट लागलेली आहे, तरी पण शाळा आता प्रेशर करत आहे की फी भरा। त्यांना काहीही ते कन्सिडर करत नाहीत आपल्याबद्दल की बाबा यांना काही त्रास होत असेल की काय होत असेल, ते आपलं त्यांच्या ह्यानी नुसतं प्रेशर करत आहेत। आणि आता सध्या आम्हाला मुलांना परीक्षेपासूनही वंचित ठेवत आहेत, परीक्षा देऊन देत नाही। त्यांच्या वेब पोर्टलवर जो येतोय त्याच्यामध्ये पण ते आता ब्लॉक करून टाकलेलं आहे आणि लिहितात की फी भरा म्हणून। नागपूर जिल्ह्यात महिनाभरापासून महिला व मुलींवरील गुन्हे वाढलेत। नागपुरात भर रस्त्यावरती खुनाच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागपूर राज्याची उपराजधानी की गुन्ह्यांची राजधानी असा सवाल भाजपच्या महिला मोर्चानं केलाय। या विरोधात आज भाजपच्या महिला मोर्चांनी नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। राज्याच्या गृहमंत्र्यांचं हे शहर आहे, त्यामुळे त्यांनी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळाही यावेळी जाळण्यात आला। अत्याचार होणार नाही आणि त्याला आम्ही व्यवस्थित करू, कायदा आणू। कुठे गेला दिशा कायदा, कुठे गेला महिलांकरता आपण SOP करू, स्टँडर्ड एक फॉर्मॅट तयार करू असं म्हटलं होतं, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे। संपूर्ण देशामध्ये नागपूर शहराचा गुन्ह्यांच्या अत्याचाराच्या याच्यामध्ये 10वा क्रमांक आहे आणि मिरज महाविद्यालयाच्या कामकाजात अनियमितता असल्याचं सांगून महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या वर्गात मान्यता रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला होता। मात्र यासाठी नेमलेल्या समितीनं मान्यता रद्द न करण्याचा अहवाल आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेत सादर केला। हा अहवाल कुलगुरूंनी स्वीकारला असून कुलपती कार्यालयाकडे पाठवण्यात आला। या विषयाचा पाठपुरावा यामध्ये करण्यात आला होता। परीक्षेसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर खरेदीलाही आज व्यवस्थापनानं मान्यता दिली। शिवाजी विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आज झाली। यामध्ये बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग असणारे विषय मार्गी लावण्यात आले। कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या कार्यकाळात मिरज महाविद्यालयावरती अनियमिततेचा ठपका ठेवून या महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रभारी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी यातील वास्तव जाणून घेण्यासाठी एक समिती नेमली होती। डॉक्टर भारती पाटील समितीच्या अध्यक्ष होत्या, तर ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, डॉक्टर DG कणसे, संजय जाधव हे सदस्य होते। या समितीने आज आपला अहवाल सादर केला। यामध्ये मिरज महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचे वर्ग बंद करू नयेत असा अहवाल दिलाय। हा अहवाल आज कुलगुरूंनी स्वीकारला, तो कुलपती कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय। या निर्णयाला सुटाच्या सदस्यांनी विरोध केला। हा निर्णय चुकीचा असल्याची भूमिका त्यांनी घेतली। विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी एक सॉफ्टवेअर खरेदी करावं लागणार आहे, त्याच्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली। या बैठकीला व्यवस्थापन परिषदेने सदस्य कुलसचिव डॉक्टर विलास नांदेवडेकर हे देखील उपस्थित होते। धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने जाणाऱ्या वाहन क्रमांक MH39C9321 यामधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा व पान मसाला वाहून नेला जात असल्याची माहिती दोंडाईच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदाराकडून मिळाली होती। या बातमीच्या आधारे दोंडाईचा पोलिसांनी नाकाबंदी सुरू ठेवली असता नाकाबंदी दरम्यान माहिती मिळालेलं वाहन पोलिसांना आढळून आलं। या वाहनाची तपासणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्यानी भरलेल्या गोण्या पोलिसांना आढळून आल्या। या बाबतीत विचारणा केली असता वाहन चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। संबंधित पोलिसांनी वाहनासह वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून या कारवाईमध्ये 4 गुन्हा दाखल करण्यात आला। गुटखा व सुगंधी पान मसाल्यासह वाहन असा एकूण 22 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल या कारवाई दरम्यान दोंडाईचा पोलिसांनी जप्त केलाय। सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलचा अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच आक्रमक झालेत। महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा जनता माफ करणार नाही असं अनिल देशमुख म्हणाले।
यासोबत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना प्रचाराला महाराष्ट्राचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस जाणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान ज्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्व केलं, त्या देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू नसल्याचं म्हटलं होतं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षांमार्फत झालं, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही, असं देखील देशमुख म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तरुणीशी अश्लील वर्तन करून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 महिन्यांनी खडकपाडा पोलिसांनी या विकृत आरोपीला बेड्या ठोकल्यात. अफसर शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मे महिन्यात रस्त्यावरून जाताना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तरुणीशी अश्लील वर्तन केलं होतं. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तब्बल 5 महिन्यानं एका मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपी अफसरचा मार्ग काढत त्याला अटक केली आहे. दरम्यान शहाड या ठिकाणी एक अल्पवयीन मुली जिला ठाण्याकडे जायचं होतं, तिने एका इसमाला हात दाखवून त्याच्या मोटरसायकलवरती बसली. मुलीची आणि त्यांची कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती. त्यानंतर तिला खडकपाडा हद्दीमध्ये सोडल्यानंतर सदर आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले होते. जरी या आरोपीला मुलगी ओळखत नसली तरी दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा हिला तिच्या नातेवाईकाच्या घरी जायचं होतं त्यावेळेस एक फोन करून त्याने त्याबद्दल माहिती दिली होती. तो मोबाईल आम्ही ट्रेसिंगला लावला. तो मोबाईलसुद्धा या ठिकाणचा नसून उस्मानाबादचा होता. त्याच्यावरून आणखी काही सायंटिफिक एव्हिडन्सचा असा वापर करून हा जो आरोपी आहे हा 5 महिन्यानंतर आमच्या EPI वाघ कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे त्यांनी अतिशय शिताफीने अटक केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करत आहोत. आयुष मंत्रालयाचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट या प्रकल्पावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावरती टीका केली. मात्र प्रशासकीय बाबतीत भावनाविवश होऊन भाष्य करणं आवश्यक नाही, चर्चेनं हा प्रश्न सोडवू शकतो, असं उत्तर अमित देशमुख यांनी दिलं. या प्रकल्पासाठी आधी जळगावची जागा निश्चित झाली होती, पण ती जागा योग्य नसल्याचं इतर जागांबाबत विचार सुरू केला आहे. त्यामुळं कोणीही प्रकल्प पळवलेला नाही, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे. हुलार समाज आता रस्त्यावरती उतरला आहे. हुलार समाजाला आरक्षण आणि मागासवर्गीय अनेक प्रश्न तसंच उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पीडित कुटुंबाला न्याय अशा अनेक मागण्यांसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफ बजाव तर मोफत बूट पॉलिश असं अनोखं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचं बूट पॉलिश केलं जात होतं. हुलार समाज मागासलेला आहे. या समाजाला कोणत्याच पद्धतींचा लाभ अथवा आरक्षण नाही. अशा वंचित समजल्या जाणाऱ्या घटकाला आरक्षण मिळावं. तसंच सरकारनं जर यावरती अंमलबजावणी केली नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावरती दिवाळी दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या समाजातर्फे देण्यात आला आहे. यावेळी राजाराम आईवळे बोलत होते. सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य असं 1 दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये होलार समाजाच्या विविध मागण्या ज्या आतापर्यंत प्रलंबित आहेत त्या सर्व मागण्यांचा उपभोग करण्यात आला. त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम आमची मागणी अशी करत आहे की होलार समाजाला SC आरक्षणामध्ये फारसं काही मिळालेलं नाही, म्हणून आमच्या समाजाला STमध्ये आरक्षण मिळावं, स्वतंत्रपणे आरक्षण मिळावं, STच्या आरक्षणाला हात न लागता. आणि आज तागायत होलार समाजाला कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कुठलीही प्रगती न झाल्यामुळं या समाजासाठी अभ्यास आयोग नेमण्यात यावा ही आमची 40 वर्षापासूनची मागणी आहे. ती शासनानं अद्याप मान्य केलेली नाही, तर ती मागणी शासनानं मान्य करावी अशी मी शासनाला विनंती करीत आहे. राज्यात खळबळ उडवून दिलेल्या विवेक रहाडेच्या आत्महत्येला वेगळं वळण लागलंय. यावरती काल उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र पोलिसांनी दडपशाही करत आहेत. त्यामुळे ही दडपशाही मराठा समाज सहन करणार नाही असा धमकीवजा इशारा ठोक मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय. यावरती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील वक्तव्य केलंय. ते म्हणाले की चिठ्ठी त्यानं लिहिली की नाही हे 2 दिवसात समोर येईल, मात्र त्यानं आत्महत्या केली हे खरं आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांच्या मानसिकतेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही चिठ्ठीवर जेवढी चर्चा करता आहात त्यावर FIR देखील दाखल करण्यासाठी तत्परता दाखवता, तेवढीच तत्परता मराठा तरुणांच्या भावनेबाबत दाखवा, असा एक प्रकारचा इशारा प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिलाय.
पण एक गोष्ट खरं आहे, त्या नेत्यांचं किंवा मराठा समाजाची आरोप असे का भावनेतनं होत आहेत, तर ज्या गांभीर्याने या ठिकाणी सरकारनं मराठा आरक्षणामध्ये लक्ष घातलं नाही, त्यामुळे कोर्टात आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही. डॉक्युमेंटेशन देणं असेल, वकील उपस्थित राहणं असेल, नीट पद्धतीनं प्रेझेंट करणं असेल, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना किंवा नेत्यांना असं वाटतंय की सरकार या विषयाला महत्त्व देत नाही, आणि मग असा तर उद्देशानं सरकारचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी काय वेगळं चाललंय, अशा प्रकारच्या शंकेच्या भावनेतनं त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य आलं नाही. अशा प्रकारचं मला सुद्धा आयजींचा फोन आला होता, कारण मी दौऱ्यावर आहे, त्याच्यामुळे त्याची तीव्रता पोलीस प्रशासनाला होती की मी येणार, भेट देणार, आणि त्याच्यामुळं वातावरण त्या ठिकाणी बिघडू नये या भावनेतनं वस्तुस्थिती अशी आहे या माहितीस्तव मला आयजीनी प्रसन्न यांनी सांगितलं होतं. पुणे विद्यापीठाअंतर्गत एकूण 2.5 लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 2 लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50,000 विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मानेसाहेब उपस्थित होते, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मंडळी उपस्थित होती, कमिशनर ऑफिसचे अधिकारी उपस्थित होते, इथे विद्यापीठाचे सगळे अधिकारी उपस्थित होते, आणि परीक्षांसंदर्भात जी काही माहिती मी घेतली, जो आढावा घेतला आहे तो आपल्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पुण्याच्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मंडळींपर्यंत पोचावा, यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की एकूण 2 लाख विद्यार्थी हे अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेला बसणार आहेत. एकूण 2.5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. 2.5 लाख विद्यार्थ्यांपैकी 2 लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा घेतील. उरलेले 50,000 विद्यार्थी हे ऑफलाईन परीक्षा देतील. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध शब्द काढला नाही. दलित अत्याचाराविरुद्ध ते कधीही पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथं होईल तिथे मी पोहोचलोय. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलोय. दलित पॅन्थरच्या चळवळीतून मी पुढे आलोय. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवरती नेहमी मूग गिळून बसणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचारांविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा टोला केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लगावला. संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवरती टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटीच्या घोळक्यात होते असा आरोप केला. त्याला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की संजय राऊत हे नटीच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो. मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध मी मूळ पॅन्थर असल्याचं आठवले यांनी सांगितलं. साप आणि मुंगूस या 2 प्राण्यात वैर असल्याच्या गोष्टी अनेक वर्षांपासून आपण ऐकत आहोत. साप हा मुंगूसपासून कायम आपला जीव वाचवण्यासाठी दूर राहत असतो. त्यामुळे साप आणि मुंगसाची झुंज होत नाही. मात्र मिरजेतील वखार भाग मुंगीपीर दर्ग्याजवळ राहणाऱ्या विलास चोकाके यांच्या प्लॉटमध्ये धामण जातीचा साप आणि मुंगूस या 2 प्राण्यांची दुर्मिळ झुंज स्थानिक नागरिकांना पाहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी या धामण जातीच्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंगसानं त्या सापाला ओढत मोकळ्या प्लॉटमध्ये नेलं. त्यामुळे येथील नागरिकांना या सापाला वाचवता आलं नाही. मात्र अनेक नागरिकांनी ही झुंज आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. नवले ब्रिज पुणे इथं 11:30च्या सुमाराला गाड्यांचा मोठा अपघात झाला. यामध्ये 15 ते 20 जण जखमी झालेत. 3 जण गंभीर आहेत तर एकाचा जागीच मृत्यू झालाय. यांना नवले आणि भारती हॉस्पिटल येथील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेमध्ये 20 गाड्यांचं नुकसान झालंय. सदर तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करीत आहे.